फक्त बातम्या नाही तर त्यामागचा अन्वयार्थ उलगडण्याचा प्रयत्न बातम्या प्लस दर बुधवारी रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. योगियांचा देव, योगियांचा देव, योगियांचा देव. हॅपी बर्थडे मिस दामिनी. हॅपी बर्थडे टू यू. विश्रांतीनंतर गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे तसंच बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही बीड जिल्ह्यातील देवळा इथले प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी आधुनिक तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धती आणि शेतीमालावर प्रक्रिया करत उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. बायोचार पद्धतीनं ऊसाच्या शेतात लसूण, कांदा आणि बटाटा ही आंतरपिके घेत त्याच बटाट्यापासून वेफर्स तयार करून त्यांनी शेतीला उद्योजकतेची जोड दिली आहे. कमी क्षेत्रात नियोजनबद्ध शेती आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा हा मिश्र शेतीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत आहे. मराठवाड्याची माती म्हणजे कष्टाची आणि संघर्षाची साक्षीदार. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे गारपिटीचे तडाखे यांच्या सोबतीला बाजारपेठेतील अस्थिरता. यामुळे अनेकदा कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला मातीमोल भाव मिळतो. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातल्या देवळाचे प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांच्यासमोरही हीच आव्हानं उभी होती. मात्र त्यांनी नव्या पद्धतीचा अवलंब करत या आव्हानांवर यशस्वी मात केली. बायोचार, बायोमिक्स आणि प्रोम या तिन्ही नैसर्गिक घटकांनी युक्त मिश्र खतांच्या वापराने त्यांनी जमिनीचा पोत सुधारला. त्यांनी अवघ्या 30 गुंठ्यांच्या ऊस शेतीमध्ये बायोचार तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाच्या 2 रांगांमधील मोकळ्या जागेत आंतरपिकाची लागवड केली. त्यामुळे लसूण, कांदा आणि बटाटा ही तिन्ही पिके ऊसाच्या सोबतीने एकाच शेतात उगवली. ऊसाला दिलेल्या खताचा आणि पाण्याचा लाभ या आंतरपिकांनाही मिळाला. त्यामुळे उत्पादन खर्च कमालीचा कमी झाला. म्हणजेच एक गुंतवणूक आणि चौपट परतावा. ऊस शेतीमध्ये जर आपण वेगवेगळे आंतरपिकं घेतले तर त्या पिकामध्ये एक्स्ट्रा खर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि त्याच खर्चातून जे मुख्य पीक आहे आपलं ऊस पीक, तर ह्या मुख्य ऊस पिकातूनच त्या जे आंतरपिकं घेणार आहोत त्याचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा करायची गरज नाही, त्याच्यातूनच भागल. बटाट्याचं भरघोस उत्पादन हाती आलं. 6 टन बटाटे मिळाले, पण त्यांना अपेक्षित भाव मिळत नव्हता. मग परिस्थिती सुधारण्याची वाट न पाहता रवींद्र देवरवाडे यांनी त्याच बटाट्यापासून वेफर्स म्हणजेच चिप्स बनवण्यास सुरुवात केली. ज्या बटाट्याला बाजारात नाममात्र भाव होता त्याच बटाट्यापासून बनवलेल्या चिप्सला तब्बल 200 ते 250 रुपये प्रति किलो असा उच्चांकी दर मिळू लागला. बटाटा एकतर आंतरपीक घेतल्यामुळं ऊसा पिकाला एक बेवड हे चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. आणि हा 30 गुंठ्यातला सगळा प्रयोग आहे. अत्यंत कमी खर्च या ठिकाणी आपल्याला करावं लागला. आंतरमशागतसुद्धा हे 3 वेगवेगळे पिकं असल्यामुळे आपले त्याच्यामध्ये वाचलेले आहे. आणि ऊसाची परिस्थितीसुद्धा आज बघितली तर जवळजवळ एक 40-45 टन उत्पादन देणारा ऊस सध्या आहे. परंतु ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखी जास्त चांगल्या पद्धतीनं या ऊसाचं उत्पादन आपल्याला निघू शकतं. साधारण शेवटी हे तिन्ही आपण ह्याचं आर्थिक गणित जर बघितलं तर साधारण ते 2 ते पावणे 2 लाख रुपये ह्या 30 गुंठ्यामधून आपल्याला कमी पाण्यावर, कमी खर्चावर आणि कमी मेहनतीमधून निघणार आहेत. तर असेच अल्प आणि वेगवेगळे प्रयोग मी करत असतो. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचा अभ्यास केला तर कमी क्षेत्रातही शेती फायदेशीर होऊ शकते, हे रवींद्र देवरवाडे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे त्या जमिनीत कमी खर्चात अधिक उत्पादन आणि शेतीमालावर प्रक्रिया करून अधिक नफा हीच भविष्यातील स्मार्ट शेतीची दिशा असू शकते. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातांगळे, बीड. कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. जगभरात, देशभरात दररोज
असंख्य घटना घडत असतात, पण बातम्यांच्या या भडीमारात खरंच लक्षात काय राहतं? फक्त काय घडलं इतकंच नाही, तर त्यामागचं वास्तव, त्याचा परिणाम आणि त्याचा नेमका अर्थ समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं. म्हणूनच बातम्या प्लस अचूक माहिती, सखोल विश्लेषण आणि स्पष्ट दृष्टिकोनासह महत्त्वाच्या घडामोडींचा सर्वंकष वेध. फक्त बातम्या नाही, तर त्यामागचा अन्वयार्थ उलगडण्याचा प्रयत्न. बातम्या प्लस दर बुधवारी रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. एता पिकाले बहर, शिवार झालं हरभर. एता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, मातेसमान असणारी ही काळी आई, या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. तर्क सुसंगत विचार सरणी, तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी, व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय. माणसाच्या रोजच्या जगण्यातलं विज्ञान त्याला समजावून सांगणारी आमची मालिका विज्ञानम जनहिताय. प्रसारण 7 फेब्रुवारीपासून दर शनिवारी रात्री 9 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी सकाळी 9:30 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. विदर्भासारख्या कडक उन्हाळी प्रदेशात थंड हवामानात येणारं सफरचंदाचं पीक घेणं म्हणजे जवळपास अशक्यच. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातले प्रयोगशील शेतकरी सुभाष चांदूरकर यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी कडक उन्हात हरमन 99 या सफरचंदाच्या जातीची लागवड केली आहे. ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी सफरचंदाची बाग यशस्वीपणे फुलवत कृषी क्षेत्रात प्रयोगशील शेतीचा नवा मापदंड उभा केला आहे. ही बाग आता कृषी पर्यटनाचंही आकर्षण ठरत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बुलढाण्यातल्या टुनकी गावात सुभाष शालिग्राम चांदूरकर यांनी शेतीतला नवा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. काश्मीरमध्ये प्रामुख्यानं होणारं सफरचंद विदर्भाच्या उष्ण हवामानात फुलवण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवलंय. यासाठी त्यांनी केवळ मेहनतच नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनाचाही अवलंब केला. काश्मीर आणि बुलढाणा दोन्ही ठिकाणच्या हवामानाचा अभ्यास करून त्यांनी हरिमन 99 या जातीची निवड केली. सेंद्रिय खतांचा वापर करून ठिबक सिंचन आणि काटेकोर नियोजन याच्या जोरावर सुमारे 15 ते 20 लाख रुपयांच्या खर्चातून ही बाग उभी राहिली. ही बाग लावताना मी हनुमान शर्मा यांनी जी संशोधन केलेली जात आहे हरमन 99 याच्याकरिता यूट्यूबवर बरेचसे प्रयत्न पाहिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं की 42 डिग्री सेल्सिअसमध्ये ही जात आमच्याकडे येते आणि 45-47 डिग्रीपर्यंत ती हे करू शकते, सहन करू शकते उष्णतामान. त्यानुसार मी जेव्हा रोप आणले होते तेव्हा ते साध्या काड्या होत्या आणि त्या उष्णतामानामध्ये तू सुद्धा ते जगले आणि आता चांगल्या फळाला फळबाग लागलेला आहे. शेतकऱ्यांना जे परंपरागत शेती आहे ती सोडून मी तर म्हणेल की बा
सफरचंदाची बाग जर केली तर आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न देऊन परंपरागत याला फाटा देऊन आपण सफरचंदाची शेती करू शकतो. 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. मे ते जून या कालावधीत सफरचंदाचं उत्पादन घेतलं जातं. एका झाडापासून 1 ते 1.5 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत आहे. विशेष म्हणजे ही फळं लालसर रंगाची आणि गोड चवीची असून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं तयार केली जात आहेत. या अनोख्या प्रयोगामुळे टुनकी गावात शेतकऱ्यांची, कृषी तज्ज्ञांची आणि अधिकाऱ्यांची सतत गर्दी होत आहे. अनेक जण हा प्रयोग आपल्या शेतात राबवण्याचा विचार करत आहेत. जे सफरचंदाची लागवड आज रोजी टुनकी या भागात शेतकऱ्यासाठी पाहण्यासाठी आलो असता या भागात खरोखर आदर्श निर्माण केला. आणि काही लोकांचं म्हणणं होतं की बा या टेम्परेचरमध्ये 45-46च्या टेम्परेचरमध्ये हा बाग जमणं महांत कठीण आहे. पण आमचे मित्र सुभाष शालिग्राम चांदूरकर यांनी या टेम्परेचरमध्ये पण या बागेचं संगोपन करून बाग अतिशय चांगली फुलवली आणि शेतकऱ्यासमोर एक मोठा आदर्श निर्माण करून बरेच गावचे जिल्ह्यातून शेतकरी पाहायला येतात. श्री सुभाष भाऊ चांदूरकर यांच्या सफरचंदाच्या शेतीचं निरीक्षण करण्यासाठी आलो असता सुभाष भाऊंनी जे शेतीसाठी प्रयत्न केले, ज्याप्रमाणे व्यक्तीला रक्त तपासून त्याची वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज असते, तशा प्रकारे सुभाष भाऊंनी विदर्भातल्या शेतीमध्ये आपल्या शेतीचं माती परीक्षण करून आणि त्यांनी वेगळ्या प्रकारच्या शेतीचं निरीक्षण केलं आणि त्याअंती पूर्ण अभ्यास करून अशा वेळेस श्री सुभाष भाऊंनी हा एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवला आणि आज रोजी तो खरोखरच यशस्वी होताना दिसत आहे. सुभाष चांदूरकर यांनी सफरचंदात शेती पिकवली. यांच्या शेतात प्रत्येक वेळेस जाऊन प्रत्येक 8 दिवसाला 15 दिवसाला जात होतो. त्या ठिकाणी त्यांना खतमात्रा असेल, कीड रोग नियंत्रण असेल, पाण्याचा कसा वापर करायचा आहे, ठिबकद्वारे पाणी दिलेलं, या सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले. तसंच इतर शेतकऱ्यांनाही आम्ही असंच मार्गदर्शन करत असतोय की भविष्यात त्यांनी यांचा अनुभव घेऊन असे काहीतरी नवीन प्रयोग करावे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं नाव, तसेच तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर यांचं नाव, कृषी विभागाचं नाव आणि स्वतः शेतकरी यांचं नाव वाढेल अशीच कामगिरी करत राहावी. पारंपरिक शेतीच्या चौकटी बाहेर जात योग्य अभ्यास, आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पद्धतींचा स्वीकार केला तर कठीण हवामानातही नवं पीक यशस्वीरित्या घेता येतं. विदर्भाच्या तापलेल्या मातीत काश्मीरी सफरचंद फुलवणं ही केवळ शेती नाही तर धाडस, संशोधन आणि चिकाटीची कहाणी आहे. सुभाष चांदूरकर यांचा हा प्रयोग आता अनेक शेतकऱ्यांसाठी नवी आशा ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा. प्रेक्षक हो, आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत. आमचा हा कार्यक्रम तुम्ही DD सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता. कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका वास्तविकता यशाची, दर रविवारी दुपारी 2:30 वाजता. हा कार्यक्रमही तुम्ही DD सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.